नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण कुमारवाड, रिजनल डायरेक्टर, रिजनल सेंटर नागपूर। मी अशातच जॉईन केलेलं आहे। मी अगोदर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला डीन अकॅडमिक्स होतो। आता मागच्या महिन्यामध्ये मी रिजनल डायरेक्टर म्हणून इथे जॉईन झालेलो आहे। तर ह्या प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एक उद्देश आहे की आमच्या कालच UGCनी एक प्रोग्राम लॉन्च केला। तो प्रोग्राम म्हणजे 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम्स। आतापर्यंत इग्नूमध्ये 3 वर्षाचे डिग्री प्रोग्राम्स होते। आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर आपण 4 वर्षाचे पण डिग्री प्रोग्राम्स आता आपण लॉन्च केलेला आहे। जसे UGCने लॉन्च केला काल, तसाच आम्ही आमच्या इग्नूमध्ये पण सेम डे आम्ही हे प्रोग्राम्स लॉन्च केले आहे। हे प्रोग्राम्स BA, BCom, BSc हे कोर्सेस आता 4 वर्षाचे राहतील। तर 4 वर्षाचे अशासाठी की पहिला वर्ष विद्यार्थ्यांनी कंप्लीट केला कोर्स तर त्याला आम्ही सर्टिफिकेट देणार। म्हणजे विद्यार्थी एक्झिट पण होऊ शकतो फर्स्ट इयर केल्यानंतर। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्षी पण एक्झिट होऊ शकतो विद्यार्थी। पहिल्याच वर्षी एक्झिट झाला विद्यार्थी तर त्याला आम्ही सर्टिफिकेट देणार। दुसऱ्या वर्षी एक्झिट झाला तर त्याला आम्ही डिप्लोमा देणार। तिसऱ्या वर्षी एक्झिट झाला तर त्याला आम्ही डिग्री देणार। आणि चौथ्या वर्षी कोर्स कंप्लीट केला तर आम्ही त्याला डिग्री ऑनर्स देणार। अशा प्रकारचा हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार आम्ही केलेला आहे इग्नूमध्ये। त्याचं जानेवारी 2024च्या सेशनमध्ये आम्ही याचं ॲडमिशन्स घेत आहोत। याच्या व्यतिरिक्त आमचे जे जुने कोर्सेस आहेत जसे की BA, BCom, BSc याच्यामध्ये जे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत ते IIT चालूच आहेत, ते पण चालू आहेत। हे पण विद्यार्थी नवीन रजिस्टर करू शकतात। तर 31 जानेवारी 2024 हे आपला दोन्ही प्रकारच्या ॲडमिशनसाठी लास्ट डेट आहे। त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावा। आणि त्याच प्रकारे आम्ही 5 नवीन कोर्सेस काही ॲड केलेले आहेत। 5 नवीन कोर्सेस जसे की बॅचलर ऑफ सायन्समध्ये अप्लाइड सायन्स आहे, एनर्जी। दुसरा कोर्स आहे मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MSc झूलॉजी। तिसरा कोर्स आहे मास्टर ऑफ सायन्स बायोकेमिस्ट्री। चौथा कोर्स आहे मास्टर ऑफ सायन्स अप्लाइड केमिस्ट्री। आणि 5वा कोर्स आहे मास्टर ऑफ सायन्स आणि प्युअर केमिस्ट्री। तर अशा प्रकारे आम्ही 4 नवीन कोर्सेस लॉन्च केलेले यावर्षीपासून। त्याचं पण लास्ट डेट 31 जानेवारी 2024 आहे।